गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात वसलेलं एक छोटंसं ऐतिहासिक शहर म्हणजे वडनगर। रेल्वे स्टेशनजवळची गजबज, साधी माणसं, मर्यादित साधनं आणि संघर्षाने भरलेलं आयुष्य या सगळ्यांचा संगम असलेल्या याच वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 रोजी एका साध्या कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला आणि पुढे जाऊन हाच मुलगा भारताच्या इतिहासात आपलं नाव कोरून गेला। त्या मुलाचं नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी। नरेंद्र मोदी यांचं बालपण कुठल्याही राजवाड्यात किंवा श्रीमंत घरात गेलं नाही, तर ते गेलं एका लहानशा घरात जिथे सुखसोयींपेक्षा संस्कार जास्त होते। त्यांचे वडील दामोदरदास मूलचंद मोदी हे रेल्वे स्टेशनजवळ चहाची टपरी चालवायचे आणि आई हिराबेन मोदी घर सांभाळत मुलांवर संस्कार करायच्या। घरची परिस्थिती अत्यंत साधी होती। अनेक वेळा गरजांपेक्षा साधनं कमी असायची, पण तरीही त्या घरात कधीही आत्मसन्मान कमी झाला नाही। लहान नरेंद्र शाळेत जायचा आणि शाळा संपली की थेट वडिलांच्या चहाच्या टपरीवर पोहोचायचा। तो चहा देण्यात मदत करायचा, ग्राहकांशी बोलायचा, प्रवाशांचे चेहरे पाहायचा आणि नकळत माणसं समजून घ्यायला शिकत होता। त्या चहाच्या टपरीवर त्याला समाजाचं पहिलं शिक्षण मिळालं। तिथे त्याने पाहिलं की कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब असतो, कोणी मजूर असतो तर कोणी अधिकारी, पण चहा घेताना सगळे एकसारखेच असतात। हीच समतेची भावना पुढे त्याच्या विचारांचा पाया बनली। बालपणात अनेकदा त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला। कपडे साधे असायचे, खिशात जास्त पैसे नसायचे, पण तरीही नरेंद्र कधीही परिस्थितीची लाज बाळगत नव्हता। उलट त्याला कष्ट करण्याचा अभिमान वाटायचा। शाळेत तो फारसा खोडकर नव्हता, पण अत्यंत निरीक्षणशील होता। शिक्षक काय बोलतात, समाजात काय घडतं, लोक कसे वागतात हे तो शांतपणे पाहायचा। इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना नरेंद्र अनेकदा सभा, चर्चा, नाटकं आणि भाषणं ऐकण्यात रस घ्यायचा। लहान वयातच त्याच्यात नेतृत्वाची बीजं रोवली गेली होती। शाळेतील नाटकांमध्ये भाग घेणं, भाषण करायला पुढे जाणं, कार्यक्रमांचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टी तो उत्साहाने करायचा। शिक्षकांनाही अनेकदा वाटायचं की हा मुलगा मोठा होऊन नक्कीच काहीतरी वेगळं करणार आहे। घरची परिस्थिती कठीण असली तरी आईवडिलांनी कधीही मुलांवर संस्कार देणं थांबवलं नाही। प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत आणि देशप्रेम हे संस्कार नरेंद्रच्या मनात खोलवर रुजले। बालपणीच त्याच्या मनात एक विचार ठामपणे घर करून बसला होता आणि तो म्हणजे आपण फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी केलं पाहिजे। वडनगर मधील हे बालपण नरेंद्र मोदींसाठी केवळ आठवणी नव्हत्या, तर त्या त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणाऱ्या शिडी होत्या। गरिबीने त्याला कमकुवत केलं नाही, उलट त्याला अधिक मजबूत केलं। चहाच्या टपरीवर काम केल्यामुळे त्याला लाज वाटली नाही, उलट मेहनतीचा मान कसा राखायचा हे शिकायला मिळालं। या साध्या बालपणातूनच एक असा विचारशील, आत्मविश्वासू आणि ध्येयवेडा नरेंद्र घडत होता, जो पुढे जाऊन केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण भारताचं नेतृत्व करणार होता। चहाच्या कपातून लोकांना सेवा देणारा हा साधा मुलगा एक दिवस संपूर्ण देशाला दिशा देईल याची कल्पना तेव्हा कुणालाच नव्हती, पण इतिहास घडवणारी सुरुवात मात्र वडनगरमध्येच झाली होती।